दादरमध्ये बेस्ट बसला अचानक अपघात झालेला आहे। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। या अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी झालेत। दादर प्लाझा जवळ अपघात झालाय। काही काळ त्यामुळे वाहतूक विस्कळीत झालेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अतिशय वर्दळीचा असा हा परिसर आहे आणि इथे बेस्ट चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला। या अपघातामध्ये 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। बस अनियंत्रित झाल्यानंतर त्यांनी त्या बसनं इतर वाहनांना सुद्धा धडक दिलेली आहे आणि यामध्ये 4 प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळते। आपण ही दृश्य पाहतोय। बेस्ट बस चालकाचं या बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झालेला आहे। मनश्री पाठक आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत। मनश्री, सध्या 4 प्रवासी जखमी असल्याची माहिती मिळते। सध्याची काय स्थिती आहे तिथली? अपघात मेजरच आपल्याला बघायला मिळतो आहे। मोठा अपघात आहे हा बेस्ट बसचा। खरं तर भाडे तत्वावरील बेस्ट बसच्या सुरक्षेचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। प्राथमिक माहिती ज्या पद्धतीने मिळते की या बेस्ट बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानंतर त्याने एका चारचाकीला आणि एका दुचाकीला धडक दिली। त्यानंतर तो वाहनांना धडकतच गेला आणि त्यामुळे रस्त्यावरच्या 4 प्रवाशांना त्याने धडकल्यामुळे ते जखमी झालेले आहेत। ते गंभीर जखमी आहेत अशी सुद्धा प्राथमिक माहिती मिळते। या सगळ्या जखमी प्रवाशांना सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। मात्र त्यांच्या प्रकृतीबाबतची कोणतीही अधिकृत अपडेट आतापर्यंत मिळालेली नाहीये। मात्र सोबतच ज्या पद्धतीने हा अपघात झालेला आहे त्यामुळे जखमींचा आकडा हा वाढू सुद्धा शकतो। बेस्ट बस ही धारावीकडून दादरकडे येत होती। सुरुवातीला नियंत्रण गमावल्यानं रस्त्यावरच्या वाहनांना धडकल्यामुळे हा अपघात झालेला आहे। त्याच्यामुळे अपघाताची गंभीरता ही स्पष्टपणे समोर येते आहे। कारण ज्या पद्धतीने अपघात झालाय, ट्रॅफिक जंक्शन होतं। सगळ्यात महत्त्वाचं, या ठिकाणी प्रचंड वाहतुकीची कोंडी असते। अगदी अहोरात्र या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस हे तैनात असतात आणि असं असून सुद्धा जर बेस्ट बसवरचं नियंत्रण सुटल्याने हा अपघात होत असेल तर निश्चितपणे बेस्ट बस चालकाची यामध्ये किती चूक होती, बेस्ट ची सुरक्षा ही तपासली गेली होती का, हे सगळे प्रश्न, हे सगळे मुद्दे आता ऐरणीवर येतात आणि त्याच्यामुळेच आपण म्हणतोय की भाडे तत्वावरच्या ज्या बेस्ट बस आहे त्यामधून प्रवास करणं आता खरोखर सुरक्षित राहिलंय का, असा प्रश्न आता निर्माण होतो। कारण गेल्या 3 वर्षातली जर अपघाताची आकडेवारी आपण बघितली तर जवळपास 85% अपघात हे वेट लीज अर्थातच भाडे तत्वावरच्या बेस्ट बसशी संबंधित होते। 2025 मध्ये 606 मोठे अपघात झालेले होते। 2024-25 या अपघातामध्ये 12 प्राणघातक अपघात झाले होते। त्याच्यापैकी 10 अपघात हे वेटलीज इलेक्ट्रिक बसचे होते आणि 2025-26 या वर्षामध्ये जर आपण बघितलं तर जवळपास 88% अपघात मृत्यू हे वेटलीज बसशी संबंधित होते। त्याच्यामुळे आता बेस्ट समितीनं याबाबत कठोरात कठोर पाऊल उचलणे हे अतिशय गरजेचं आहे। बेस्ट बसचे जे चालक आहेत ते खरोखर प्रशिक्षित आहेत का, त्यांना पूर्णतः प्रशिक्षण देऊन मग कर्तव्यावर पाठवलेलं आहे का, याची तपासणी होणं सुद्धा गरजेचं आहे। अगदी मनश्री, तुम्ही याची आकडेवारी सांगितलेली आहे। कुर्ला बस अपघात आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यामध्ये अनेकांना त्रास सहन करावा लागलेला होता। काही जण जखमी होते आणि त्यांना आपले प्राण सुद्धा गमवावे लागलेले होते आणि आता दादरमधला हा बेस्ट बसचा अपघात। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।